हां. एका बाजूला मृत्यू अगदी दारात उभा आहे आणि दुसरीकडे स्वतःचेच लोक अटकेचं वॉरंट घेऊन येत आहेत. म्हणजे विचार करा, शत्रू जीव घेणारा छापा घालण्याच्या तयारीत आहे आणि तरीही स्वराज्याचा एक अत्यंत खतरनाक गुप्तहेर शांत झोपला आहे. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण बाजिंद या कादंबरीच्या 89व्या पानावरील घडामोडींचा वेध घेणार आहोत. आणि हे पान खरंच खूप काही सांगून जातं. म्हणजे अंगावर येणारे प्रसंग, गुप्तहेरांच्या जगातील निष्ठुर राजकारण आणि मानवी नात्यांची अत्यंत गुंतागुंतीची सांगड इथे आपल्याला पाहायला मिळते. अगदी बरोबर. या पानाची सुरुवातच एका विरोधाभासाने होते. खंडोजी नावाचा अत्यंत चिवट योद्धा, ज्याच्या अंगावर असंख्य जखमा आहेत, तो गाढ झोपलाय. हो ना. आणि त्याच्या त्या भयंकर जखमांवर साठवलेलं वर्षानुवर्षांचं जुनं घट्ट तूप लावलं गेलंय. तेच तर. आणि तो वेदना विसरून दीर्घ श्वास घेतोय. मला एक सांगा, इतक्या भयानक संकटात सापडलेला माणूस इतक्या शांतपणे कसा काय झोपू शकतो? या शांततेमागे मानवी शरीराचं आणि प्राचीन वैद्यकशास्त्राचं एक अत्यंत सखोल विज्ञान दडलंय. केवळ एक साधं मलम नसतं. म्हणजे ते सामान्य तुपापेक्षा खूप वेगळं काम करतं का? नक्कीच. जेव्हा तूप अनेक वर्ष साठवून ठेवलं जातं तेव्हा त्याचे रासायनिक गुणधर्म पूर्णपणे बदलतात. ते शरीरातील सर्वात खोलवर गेलेला दाह आणि वेदना शोषून घेण्याचं काम करतं. बापरे, म्हणजे ते इतकं प्रभावी असतं? हो, पण खंडोजीच्या या गाढ झोपेचं कारण केवळ हे पुराणघृत नाहीये बरं का. मग आणखी काय कारण आहे? कारण बाहेर तर पूर्ण युद्धाचं वातावरण आहे. कसंय, जेव्हा एखादा योद्धा सलग अनेक दिवस मृत्यूच्या छायेत वावरतो तेव्हा त्याचं शरीर सतत एका फाईट ऑर फ्लाईट अवस्थेत असतं. म्हणजे रक्तामध्ये ॲड्रेनलिन उसळत असतं. शरीर सतत सतर्क असतं. बरोबर. पण जेव्हा अचानक ती धोक्याची घंटा थांबते आणि शरीराला उपचाराची ऊब मिळते तेव्हा नर्व्हस सिस्टीम अचानक कोसळते. म्हणजे ती क्रॅश होते. अरेच्या, म्हणजे ती फक्त विश्रांती नाहीये? अजिबात नाही. ती गाढ झोप म्हणजे मृत्यूच्या दारातून परत आल्यावर शरीराने स्वतःला सावरण्यासाठी दिलेली ती एक अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया आहे. तो दीर्घ श्वास शरीराच्या आतील युद्धाची समाप्ती दर्शवतो. बापरे, पण खंडोजी जरी या शारीरिक युद्धातून शांत झाला असला ना, तरी तिथेच त्याच्या शेजारी बसलेल्या सावित्रीच्या मनात मात्र विचारांचं एक वेगळंच युद्ध सुरू आहे. हो, ती त्या शांत वातावरणात थेट भूतकाळात धावतीये. अगदी. गेले कित्येक दिवस तिने जे चित्तथरारक प्रसंग अनुभवलेत त्याची एक मालिकाच तिच्या डोळ्यांसमोरून जातीये. बेरडाचा तो जीवघेणा हल्ला, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दरीतून मारलेली ती उडी, आणि भिल्लांचा अचानक झालेला हल्ला, बादींच्या त्या घनदाट जंगलातील थरार. तेच तर. या प्रत्येक संकटात खंडोजीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिला कसं वाचवलं हे ती आठवतीये. आता बघायला गेलं तर एखाद्या सामान्य व्यक्तीसाठी हे सगळे प्रसंग वेड लावणारे असू शकतात. हो ना. सततचा रक्तपात आणि मृत्यूची भीती माणसाला मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करू शकते. पण सावित्री मात्र त्या आठवणींमध्ये एक वेगळीच भावना शोधत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या भयानक आठवणींना ती रम्य आठवण मानतीये. हे कसं काय शक्य आहे? रक्ताचे सडे पडलेले असताना कुणाला ते रम्य कसं वाटेल? यालाच मानसशास्त्रात ट्रॉमा बॉन्डिंग आणि सुरक्षेच्या भावनेचा अत्यंत गुंतागुंतीचा खेळ म्हणता येईल. ट्रॉमा बॉन्डिंग म्हणजे नक्की काय होतं यात? कसं आहे, जेव्हा एखादी व्यक्ती अशा सातत्याने चालणाऱ्या हिंसक आणि जीवघेण्या वातावरणात अडकते तेव्हा तिचे मन सुरक्षितेसाठी एका भक्कम आधाराचा शोध घेत असतं. म्हणजे सावित्रीने पाहिलेला तो थरार हा प्रचंड मानसिक धक्का आहेच. अगदी. पण प्रत्येक वेळी जेव्हा मृत्यू तिच्या अगदी जवळ आला तेव्हा खंडोजी तिथे ढाल बनून उभा राहिला. मानवी मेंदू अशा वेळे एक विलक्षण गोष्ट करतो. काय? तो त्या भयानक धोक्याची आठवण पुसून टाकण्याऐवजी त्या धोक्यातून वाचवणाऱ्या व्यक्तीभोवती सुरक्षेचं एक वलय निर्माण करतो. म्हणजे खंडोजीची ती हिंसक कृती सावित्रीसाठी हिंसेचं प्रतीक राहत नाही, तर ती जगण्याची एकमेव हमी बनते. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच रम्य हा शब्द तिथे आलेला सुरक्षितेचा आणि समाधानाचं निदर्शक आहे. विरोधाभास वाटत असला तरी मानवी मनाची हीच प्रवृत्ती आहे. आणि त्यात भर म्हणून तिला खंडोजीचं ते प्राणप्रिय ध्येय सुद्धा मनोमन आवडलं आहे. हो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता यशवंत माझीवर तो वेषांतर करून पैलवान म्हणून येतो. म्हणजे एकीकडे तो अत्यंत क्रूर योद्धा आहे आणि दुसरीकडे एका ध्येयाने पछाडलेला माणूस. या दोन टोकांच्या भूमिकेमुळेच कदाचित तिला त्याच्याबद्दल आकर्षण वाटत असावं. खरं तर ध्येयवेड्या व्यक्तीबद्दल एक नैसर्गिक आकर्षण का निर्माण होतं याचंही एक मानसशास्त्रीय कारण आहे. ते कोणतं?
जो माणूस स्वतःच्या ध्येयासाठी इतका प्रामाणिक आहे की तो थेट मृत्यूच्या गुहेत वेषांतर करून शिरतो, तो माणूस आपल्या संरक्षणाच्या बाबतीत किती बांधील असेल याची ती एक अदृश्य पोचपावती असते. म्हणजे ती निष्ठा सावित्रीला एका अनामिक विश्वासाकडे घेऊन जाते. क्या बात आहे. हो सावित्री. आणि खंडोजी या एका छोट्याशा तालमीत भावनांच्या अशा वेगळ्याच विश्वात आहेत. पण ह्या तालमीच्या भिंती बाहेर जे घडतंय ते कोणत्याही भावनांना जुमाळणारं नाहीये. अगदी बरोबर. खंडोजी यशवंत माचीत जिवंत आला आहे ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे आणि इथूनच हे कथानक एका अत्यंत कठोर वास्तवात प्रवेश करतं. कर्तव्य आणि जिव्हाळ्याचा उभा संघर्ष. हो ना. कारण खंडोजीने सावित्रीला वाचवून फक्त शत्रूशी वैर नाही घेतलाय, तर त्याने स्वराज्याच्या गुप्तहेर प्रमुखांच्या म्हणजे चक्क बहिर्जींच्या नियमांना पायवळीत उडवलाय. कोणत्याही परवानगीशिवाय त्याने हे पाऊल उचललंय. आणि गुप्तहेरांचं जग हे कोणत्याही सामान्य लष्करापेक्षा पूर्णपणे वेगळं असतं. ते कसं? लष्करामध्ये सैनिक समोरून लढतात, पण गुप्तहेर खात्याचा डोलारा हा केवळ आणि केवळ अदृश्य शिस्त आणि माहितीच्या सुरक्षितेवर उभा असतो. स्वराज्याची उभारणी अत्यंत कठोर नियमांवर झाली आहे. अगदी तिथे वरिष्ठांच्या आदेशाशिवाय उचललेलं एक पाऊल केवळ एका व्यक्तीचा जीव धोक्यात घालत नाही, तर संपूर्ण राज्याच्या सुरक्षेला सुरुंग लावू शकतं. म्हणजे खंडोजीने सावित्रीला वाचवण्यासाठी थेट सूर्याराव बेर्डाचं वैर घेतलं, याचा अर्थ त्याने शत्रूला सावध केलं. हो, आणि स्वतःच्या अस्तित्वाची कल्पना दिली. गुप्तहेर खात्यात वैयक्तिक भावनांना किंवा अगदी कुणाचा जीव वाचवण्यासारख्या उदात्त हेतूलाही अजिबात थारा नसतो. नियम हाच देव असतो. तेच तर. म्हणूनच जेव्हा बहिर्जींना हे समजतं तेव्हा त्यांचा संताप होणं केवळ स्वाभाविक नाही, तर तो त्या पदाचा धर्म आहे. आणि त्यामुळेच वस्ताद काका आणि त्यांच्या तुकडीला खंडोजीला थेट गिरफ्तार करण्याचे कठोर आदेश मिळतात. पण इथेच खरी गंमत आहे. वस्ताद काकांकडे आदेश आहेत, ते तुकडीसह तिथे हजर आहेत, मग ते खंडोजीला थेट बेड्या का ठोकत नाहीत? हाच तर तो क्षण आहे जिथे संस्थात्मक नियम आणि मानवी भांडवल यांच्यात थेट टक्कर होते. म्हणजे गुप्तहेरांच्या या निष्ठुर जगात जुन्या मैत्रीला जागा असते का? कारण वस्ताद काका हे काही साधे शिपाई नाहीयेत, ते मुरब्बी अधिकारी आहेत. स्रोतामध्ये एक अत्यंत सूचक वाक्य आलंय. खंडोजीसोबत आजवर शेकडो मोहिमा केलेल्या वस्ताद काकांचा खंडोजीवर जीव होता. हे केवळ मित्रत्वाचं नातं नाहीये. जेव्हा दोन गुप्तहेर शत्रूच्या छावण्यांमध्ये मृत्यूला चकवा देत शेकडो मोहिमा एकत्र करतात, तेव्हा त्यांच्यात ब्रदरहूड ऑफ द ब्लेड निर्माण होतो. म्हणजे त्यांनी एकमेकांचे प्राण अनेकदा वाचवले असणार. अगदी. वस्ताद काकांना हे पक्क माहीत आहे की खंडोजी गद्दार नाहीये. त्याने नियम मोडला असला तरी त्याची निष्ठा ढळलेली नाही हे तो मुरब्बी डोळा ओळखतो. हो ना. जर खंडोजीला साखळ दंडात अडकवून नेलं तर स्वराज्याचा एक अत्यंत मौल्यवान योद्धा नष्ट होईल. बरोबर. आणि म्हणूनच वस्ताद काका एक अत्यंत धाडसी राजकीय आणि सामरिक डावपेच आखतात. एक मिडल ग्राउंड काढतात. कशीही करून यशवंत माचीच्या फौजेला पांगवायचं आणि तिथे हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा थेट खंडोजीच्याच हातून फडकवायचा. एक्झॅक्टली. वस्ताद काका इथे दोन पातळ्यांवर लढत आहेत. एकीकडे खंडोजीला वाचवायचं आहे आणि दुसरीकडे बहिर्जींचा नियमही पाळायचा आहे. म्हणजे जर खंडोजीच्या हातून यशवंत माचीवर झेंडा फडकला तर ते स्वराज्यासाठी मोठं लष्करी यश असेल. हो, आणि या यशाच्या जगमगाटात बहिर्जींचा राग शांत होईल. किमान खंडोजीच्या चुकीला माफी मिळण्याची एक भक्कम बाजू तयार होईल. याला कंट्रोलिंग द डॅमेज म्हणतात. आणि म्हणूनच ते तातडीने खंडोजीला भेटण्यासाठी तालमीकडे निघाले आहेत. पण वस्ताद काका एकीकडे हा अंतर्गत राजकीय डाव मांडत असताना दुसरीकडे शत्रूच्या गोटात काय शिजते तिथे पूर्णपणे वेगळीच उलथापालत सुरू आहे. हो ना. तिकडे सूर्यरावाच्या छावणीत त्याच्या हेजिबाने म्हणजे गुप्तहेऱ्याने बाजिंताच्या जंगलातील खडानखडा बातमी अत्यंत धोके पत्करून सूर्यरावाच्या कानी घातली आहे. पण त्या बातमीने सूर्यरावाची अवस्था इतकी बिकट झाली आहे की त्याला काय निर्णय घ्यावा हेच समजत नाहीये. युद्धशास्त्रात या स्थितीला फॉग ऑफ वॉर असं अत्यंत चपखल नाव आहे. फॉग ऑफ वॉर म्हणजे धुडकावलेला किंवा अस्पष्ट असा काहीसा अर्थ होतो का याचा? थोडक्यात सांगायचं तर ही अशी अवस्था असते जिथे सेनापतीकडे माहिती येते, पण ती इतकी परस्पर विरोधी असते की सत्य काय आणि भ्रम काय यातील सीमारेषा पुसट होते. अच्छा. म्हणजे स्रोतातल्या वर्णनानुसार सूर्यराव विचार करतोय की माहितीवर विश्वास ठेवावा की नाही, कारण हेजीब खोटं बोलणार नाही, पण त्याने सांगितलेली माहिती वस्तुस्थितीला धरून नाहीये. अगदी बरोबर.
जेव्हा तर्काला धरून नसलेली माहिती समोर येते तेव्हा कोणताही सेनापती निर्णय घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करतो आणि हाच विचार त्याला कृती करण्यापासून रोखतो. बघायला गेलं तर हे अगदी बुद्धिबळाच्या पटावर चाललेल्या खेळासारखं आहे. एका बाजूला सूर्यराव विचार करतोय की पुढची चाल काय करावी, पण त्याला कल्पनाच नाहीये की समोरचा भेडू चाल खेळण्याच्या मनस्थितीतच नाहीये. तेच तर. तो थेट बुद्धिबळाचा पटच उलथवून राजाला मारायला निघालाय. सूर्यराव नियमांनी विचार करत अडकून पडलाय. हो, कारण बाजिंदा आणि त्याची फौज कोणत्याही बचावात्मक खेळीची वाट पाहत नाहीये. बाजिंदाची रणनीती ही कॅल्क्युलेटेड रिस्क नसून रूथलेस ऑफेन्सिव्ह आहे. म्हणजे तो सूर्यरावाच्या द्विधा मनस्थितीचा पुरेपूर फायदा घेतोय. अगदी. स्रोतामध्ये जे वर्णन आलंय ना, त्याआधीच त्याचे डोके धडा वेगळे करण्याच्या दृढ निश्चयाने बाजिंद व त्याची फौज वायू वेगाने छापा घालण्याच्या तयारीत होती. हे एखाद्या वादळाची पूर्वसूचना देणारं आहे. बापरे. म्हणजे जेव्हा शत्रू विचारात मग्न असतो तेव्हा त्याच्यावर सर्वात आक्रमक हल्ला करणं हा युद्धातील सर्वात मोठा मानसिक विजय असतो. हो, बाजिंद हाच मानसिक आणि शारीरिक धक्का देण्याच्या तयारीत आहे. वायू वेगाने छापा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. एका बाजूला मृत्यू वायू वेगाने येत आहे, दुसरीकडे वस्तात काका वॉरंट घेऊन येत आहेत. हे सगळं इतक्या वेगाने घडत असताना आपल्याला पुन्हा एकदा त्या शांत तालमीकडे वळावं लागतं. बाहेर इतकी भयंकर वादळं घोंगावत असताना तिथे रात्र संपून आता पहाट झाली आहे. आणि या पहाटेच्या शांततेत खंडोजीला जाग येते. पहाटेच्या या मंद वाऱ्याच्या झुळकीचा स्पर्श आणि बाहेर चाललेलं मृत्यूचं तांडव यातील हा विरोधाभास खरंच अंगावर काटा आणतो. अगदी. खंडोजी गाढ झोपेतून उठतो. आता तुपामुळे त्याच्या जखमांच्या वेदना बऱ्याच अंशी कमी झाल्या आहेत. शारीरिक लढाई संपलीय, पण एका वेगळ्याच अस्वस्थतेने त्याला आता घेरलंय. आणि ती अस्वस्थता शत्रूच्या भीतीची नाहीये. नाही, ती आहे सावित्रीच्या अनामिक ओढीची. हा मानवी स्वभावाचा सर्वात गुंतागुंतीचा पैलू आहे. हो ना. म्हणजे बघा ना, बाहेर युद्धाचे ढग जमत आहेत आणि अशा वेळी एका पोलादी योद्ध्याला प्रेमाच्या किंवा एका अनामिक ओढीच्या भावनेने अस्वस्थ करणं. जो माणूस तलवारीच्या वारांना जुमानत नाही तो या भावनेसमोर स्वतःला सावरू शकत नाहीये. ही भावना आत्ताच का वर येतेय? कारण युद्धभूमीवर भावनांना जागा नसते. तिथे केवळ सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट काम करत असतं. हां, फक्त जीव वाचवणं महत्वाचं असतं. बरोबर. जेव्हा 2 व्यक्ती मृत्यूच्या दारातून एकत्र चालतात तेव्हा त्यांच्यात निर्माण होणारे बंध हे अत्यंत वेगळे आणि खोल असतात. खंडोजीच्या अवचेतन मनात तिच्याबद्दल एक संरक्षकाची भावना रुजली होती. अच्छा, पण जोपर्यंत धोका होता तोपर्यंत ती भावना दाबली गेली होती. अगदी बरोबर. आता जेव्हा वेदना कमी झाल्या आहेत तेव्हा या दाबलेल्या भावना उफाळून वर आल्या आहेत. एक कठोर गुप्तहेर आणि एक भावनाप्रधान माणूस यांच्यातील हे एक अदृश्य युद्ध आहे. आणि या प्रचंड अस्वस्थतेतच तो उठतो. ह्या सगळ्या घुसमटीला तोंड देण्यासाठी तो एक कृती करतो. तालमीचा दरवाजा उघडून त्याने, हे अपूर्ण वाक्य तिथेच थांबतं. पण ती खूप मोठा अर्थ सांगून जातं. तो दरवाजा उघडणं ही केवळ बाहेर जाण्याची कृती नाहीये. मग काय आहे? तो दरवाजा हा एक उंबरठा आहे, थ्रेशहोल्ड. तालमीच्या आत एक अत्यंत सुरक्षित जग होतं. जुन्या तुपाचा लेप होता, शांत झोप होती. पण तो दरवाजा उघडताच बाहेरचं ते निष्ठूर आणि रक्ताने माखलेलं वास्तव त्याची वाट पाहत उभं आहे. योद्ध्याला त्याच्या भावविश्वात जास्त काळ राहण्याची मुभा नसते. म्हणजे त्याला पुन्हा एकदा वस्तात काकांच्या राजकीय संकटाला, बहिर्जींच्या कठोर नियमांना आणि स्वतःच्या आतल्या त्या अनामिक भावनेला सामोरं जावंच लागणार आहे. अगदी. तो दरवाजा एका अर्थाने त्याच्या जुन्या आणि नव्या आयुष्यातील सीमारेषा आहे. खरंच, काय विलक्षण प्रवास आहे हा. एकाच पानावर शारीरिक जखमांच्या विज्ञानापासून ते गुप्तहेरांच्या जगातील नियम, शत्रूची मनस्थिती आणि शेवटी एका योद्ध्याच्या मनातील ओढ, सगळंच उलगडतंय. हो. आणि या सर्व विश्लेषणातून एक अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो, जो श्रोत्यांना नक्कीच विचार करायला लावेल. कोणता मुद्दा? स्वराज्यासारख्या अत्यंत कठोर आणि नियमांनी बद्ध असलेल्या गुप्तहेरांच्या जगात सावित्रीसारख्या व्यक्तीबद्दलची अनामिक ओढ आणि वस्तात काकांसारख्या सहकार्याचा जिव्हाळा या मानवी भावना योद्ध्याला त्याच्या ध्येयाकडे जाण्यासाठी अधिक बळ देतात की त्याला कमकुवत बनवणारी सर्वात मोठी धोक्याची घंटा ठरतात. बापरे, हा तर खूपच मोठा प्रश्न आहे. हो ना. जर गुप्तहेर यंत्रासारखा वागला तरच तो अचूक काम करू शकतो. पण मग माणूस म्हणून त्याचं अस्तित्व काय? आणि जर तो भावनांच्या आहारी गेला तर तो राज्याला धोक्यात आणतो. हा समतोल साधायचा कसा? हा प्रश्न असा आहे की ज्याचं उत्तर शोधणं कोणत्याही योद्ध्यासाठी सोपं नाही.
माणुसकी हीच सर्वात मोठी ताकद असते आणि तीच सर्वात मोठी कमजोरीही ठरू शकते, हेच यातून सिद्ध होतं. अगदी बरोबर. खंडूजीने उघडलेला तो दरवाजा त्याला ताकदीकडे घेऊन जाईल की कमजोरीकडे, हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. याच अस्वस्थ पण तितक्याच विलक्षण विचारासोबत आज आपण आपल्या या विश्लेषणाची इथेच सांगता करूया. पुन्हा भेटू एका नव्या विषयाच्या तळाशी जाण्यासाठी. तोपर्यंत विचार करत रहा.